कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जरा इथं चौकशी करतो। ओ दादा, ऐका ना, ह्यांना बघितले का कुठे इथं मागच्या 2-3 आठवड्यात? बर, मावशी, ह्यांना बघितले का कुठं? बाबा, हे का ह्यांना बघितलं का मागच्या 1-2 आठवड्यात तिकडे कुठं? इथं कुठं आसपास असं कुठं काय नाही? ओ, दादा नमस्कार, ह्यांना कुठं बघितले का? साहेब, पाणी पे। बापी तर काय सापडली नाही इकडं, जरा पुढे चेक करू आपण। साहेब, मी काय म्हणते, आता थोडं राहू द्या ना, आराम करा। नाही नाही, आराम करायला वेळ नाही, आजच वेळ मिळालाय, शोधू, सापडेल आपली नक्की। चल। साहेब, ते तुम्हाला अजून मी वाटू राहिलं की तुमची बायको सापडेल? वाटू राहिलं म्हणजे नक्की सापडणार, शंकाच नाही त्यात। साहेब, किती दिवस झाले तुम्ही शोधून राहिले? 3 आठवडे झाले शोधतोय मी। मग न सापडणे मागचं कारण काय साहेब? न सापडण्यामागचं कारण हे की आम्ही आप्पीला नीट शोधलं नाही। मला माहिती आहे आप्पी मला सोडून अशी कुठे जाणार नाही। तुला सांगतो दीपा, फक्त एक धागादोरा सापडू दे, आप्पीपर्यंत पोहोचणार आहे मी। म्हणजे बघा ना साहेब, तुमच्या बायकोसारख्या दिसणाऱ्या बाईपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, आणि तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर ती सापडू बी नाही राहिली, तिच्यापर्यंत तुम्ही पोहोचना, आणि तरी तुम्ही म्हणता ती जिवंत आहे। म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? साहेब, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ बर का, मला फक्त असं वाटतं का तुमची बायको आता सापडून नाही राहिली ना, तर तुम्ही असं आज ठेवून आता बंद करा साहेब। दीपा, तू मी आधीच म्हणले होते, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, मी फिक्स मध्ये सांगू राहिले साहेब, आधी सॉरी म्हणते परत एकदा। साहेब, आओ असं होतं साहेब, आपल्या जवळचा माणूस असा एकदम निघून गेला ना, आपल्याला ती गोष्ट पचत नाही हो, असं वाटतं असं कसं निघून गेला, असं होतं ना। तुझं म्हणणं कळतंय मला दीपा, पण पटत नाही। कसं आहे, मी जर फॅक्टवर डिपेंड राहिलो असतो ना तर मान्य केलं असतं आप्पी गेली म्हणून, पण माझ्या आप्पीला तू ओळखत नाहीस, आम्हाला सोडून कुठं जाणार नाही ती। बघा बा, एवढे दिवसापासून पोलीस शोधू राहिले पण दीपा, आप्पी सापडली नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।